हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन। आज आपण 10th स्टँडर्डचं अंडरस्टँडिंग इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हे जे काय बुक आहे ते चांगल्या पद्धतीनं आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून समजावून घेणार आहोत। स्पर्धा परीक्षा दृष्टीतून प्रिलियमला विशेष करून यूपीएससीचा विचार केला, एमपीएससीचा विचार केला तर एनसीईआरटी बुक्स खूप महत्त्वाचे आहेत आणि ते विशेष करून आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून समजावून घेणं खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे लेक्चरमध्ये टोटल या बुकमध्ये आपल्याला काय काय इन्फॉर्मेशन दिली ती सगळी इन्फॉर्मेशन आपण चांगल्या पद्धतीने अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर मग स्टार्ट करूया, बघूयात 10th स्टँडर्डचं इकॉनॉमीचं बुक आपल्याला काय सांगते, एनसीईआरटी आपल्याला काय सांगते। सो लेट स्टार्ट। आता या बुकमध्ये आपल्याला कंटेंट काय काय दिलं तर चॅप्टर पहिला आहे डेव्हलपमेंट म्हणजे विकास म्हणजे काय याच्याविषयी आपल्याला इन्फॉर्मेशन बघायची। पहिल्या चॅप्टरमध्ये नेमकं डेव्हलपमेंट म्हणजे काय असतं, प्रत्येकासाठी डेव्हलपमेंटची कॉन्सेप्ट कशा पद्धतीने बदलते हे आपल्याला त्या चॅप्टरमध्ये सांगितले। तो आपला पहिला चॅप्टर असेल। सेकंड चॅप्टर आपला असेल सेक्टर्स ऑफ द इंडियन इकॉनॉमी। इंडियन इकॉनॉमीमधले सेक्टर किती आहेत म्हणजे प्रायमरी सेक्टर आहे, सेकंडरी सेक्टर आहे, टर्शरी सेक्टर आहे, त्यानंतर इतर बेसिसवरती सुद्धा सेक्टर आहेत ते आपण चांगल्या पद्धतीने समजावून घेणार आहोत। हा दुसरा चॅप्टर आहे। तिसऱ्या चॅप्टरमध्ये मनी अँड क्रेडिट विषयी आपल्याला सांगितलेलं आहे म्हणजे जे काय आपण बँकेकडून लोन घेतो, बँकेमध्ये डिपॉझिट ठेवतो त्याचं महत्त्व कशा पद्धतीने आहे, ते कशा पद्धतीने अर्थव्यवस्थेमध्ये कामकाज चालत असते हे थोडक्यात त्या टॉपिकमध्ये आपल्याला समजावून सांगितले। हे 10वीचं एनसीईआरटी आहे म्हणजेच काय तर बेसिक इन्फॉर्मेशन फक्त असणार आहे। ॲडव्हान्स्ड इन्फॉर्मेशन तुम्हाला ॲडव्हान्स बुक वाचायला लागेल आणि पुढच्या येणाऱ्या एनसीईआरटीमध्ये सुद्धा काय ॲडव्हान्स इन्फॉर्मेशन याच्यामध्ये दिलेली याच्याविषयी दिलेलीच आहे, परंतु त्या एनसीईआरटीमध्ये जेवढं दिलेलं आहे तेवढंच आपण चांगल्या पद्धतीने समजावून घेऊया म्हणजे अर्थशास्त्राचा एकूण बेस आपला पक्का होईल। आणि बेस पक्का होण्यासाठी आपल्याला बेसिक बुक्स वाचणं गरजेचं असतं आणि बेसिक बुक्स आपली कोणती आहेत तर एनसीईआरटी आहे किंवा तुम्ही जर स्टेट बोर्ड यूज करत असाल तर स्टेट बोर्ड आहे, पण एनसीईआरटी स्टँडर्ड मानले जातात। त्यामुळे तर आपण हे सिरीज सुरू करतोय इकॉनॉमीची विशेष करून, त्यामुळं खरं तर हे टॉपिक वाईज मी तुम्हाला सांगतोय। मग आता तिसरा चॅप्टर मनी अँड क्रेडिट झाल्यानंतर चौथा जो आहे तो ग्लोबलायझेशन अँड द इंडियन इकॉनॉमी। ज्यावेळेस जागतिकीकरण झालं होतं, आता हा पिरियड आहे 1991चा। मग 1991 मध्ये जागतिकीकरण झाल्यानंतर अर्थव्यवस्था आपली भारतीय अर्थव्यवस्था जी कशा पद्धतीने बदलत गेले त्याच्यावर कसे परिणाम झालेले आहेत हे याच्यामध्ये थोडक्यात सांगितलेलं आहे विशेष करून। आणि पाचवा आणि शेवटचा चॅप्टर कंझ्युमर राईट्स म्हणजे जे काय ग्राहकांचे अधिकार आहेत ते ग्राहकांचे अधिकार इथं खरं तर सांगितलेले आपल्याला पाहावयास मिळतात। बघूयात मग पहिला चॅप्टर जो आपला आहे तो आहे डेव्हलपमेंट, त्याच्यामध्ये काय सांगितले बघायला आपण सुरुवात करूयात। पहिलं तर ढोबळमानांना डेव्हलपमेंट या कॉन्सेप्टचा अर्थ जर तुम्हाला समजावून सांगायचं तर आपण डेव्हलप झालोय कधी आपण म्हणतो ज्यावेळेस आपल्या गरजा ज्या असतात त्या गरजा टोटली पूर्ण होत आहेत त्यावेळेस खरं तर आपण स्वतःला डेव्हलप्ड म्हणतो म्हणजे स्वतःचा विकास झालाय। तशाच पद्धतीने देशाचा विकास झालेला आहे, तशाच पद्धतीची विकासाची कॉन्सेप्ट आहे। म्हणजे आपले बेसिक नीड काय आहे तर अन्न वस्त्र निवारा हे बेसिक नीड्स आहेत म्हणजे आपल्याला घर चांगलं असायला पाहिजे, आपल्याला कपडा लत्ता चांगल्या पद्धतीनं असायला पाहिजे, आपल्याला अन्न वेळेवर मिळायला पाहिजे, आपल्याला जॉब चांगला मिळायला पाहिजे, ह्या ज्या काही बेसिक आपल्या नीड्स आहेत। त्यानंतर जर तुम्ही घराच्या बाहेर पडला तर रस्ते वगैरे तुम्हाला चांगले असायला पाहिजे, बरोबर आहे। ह्या ज्या काही तुमच्या नीड्स आहेत दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला गरजेचे असतात त्या नीड्स जर तुमच्या फुलफिल होत असतील तर तुम्ही काय म्हणता तर खऱ्या पद्धतीने आपला विकास झालेला आहे। परंतु याच्यापैकी काही नीड्स तुमच्या पूर्ण होत नसतील तर त्या बाबतीत तुम्ही काय म्हणू शकता तर त्या बाबतीत अजून आपण विकसित नाही आहोत। म्हणजे विकास ही कॉन्सेप्ट कशावरती बेस आहे तर विकास ही कॉन्सेप्ट आपल्या नीड्सवरती बेस आहे। हा पहिला पॉईंट आहे, हा चांगल्या पद्धतीनं आपल्याला माहिती असायला पाहिजे। मग आता आपल्या नीड्सवर बेस आहे म्हणजे आपल्या गरजांवर आधारित विकास ही संकल्पना आहे म्हणजेच प्रत्येकाच्या गरजा वेगवेगळ्या आहेत। मग प्रत्येकाच्या गरजा वेगवेगळ्या आहेत याचाच अर्थ काय तर प्रत्येकासाठी विकासाची संकल्पना म्हणजे डेव्हलपमेंटची संकल्पना जी आहे ती प्रत्येकाची वेगवेगळी संकल्पना आहे। मग हेच तुम्हाला याच्यामध्ये तो डिफरन्स चांगल्या पद्धतीनं समजावून सांगितलं। मग त्या चांगल्या पद्धतीनं अजून कसं समजावून घेता येईल आपल्याला त्यामध्ये तुम्हाला इथंच हायलाइट करू सांगितलं की डिफरंट पर्सन्स कॅन हॅव अ डिफरंट डेव्हलपमेंटल गोल्स. What may be development for one may not be development for the others. It may even be destructive for the others. म्हणजे याचा अर्थ काय आहे हो तर याचा अर्थ हा आहे की प्रत्येक व्यक्तीच्या गरजा जशा वेगवेगळ्या आहेत तशाच त्याच्या डेव्हलपमेंटचे गोल्स वेगवेगळे आहेत। फॉर एक्झाम्पल तुम्हाला चांगल्या एकदम सोप्या भाषेमध्ये समजावून सांगतो। समजा एखादा विदर्भामध्ये राहणारा व्यक्ती आहे जिथं की पाण्याची खूप कमतरता आहे, बरोबर आहे। म्हणजे त्याचा विकासाचा पहिला मुद्दा जो आहे तो पाणी असेल म्हणजे त्याची जर पाण्याची गरज पूर्ण होत असेल तर तो स्वतःला विकसित समजेल। परंतु जर पाण्याची गरज पूर्ण होत नसेल
तर त्याचं विकासाचं गोल पाणी सुद्धा असेल. इतरही अनेक असतील, परंतु मी एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगतोय. परंतु एखादा व्यक्ती महाबळेश्वर सारख्या ठिकाणी राहत असेल किंवा वॉटर रिच एरियामध्ये राहत असेल, जिथं की पाण्याचं मुबलक प्रमाण आहे, भरपूर प्रमाणात शेतीसाठी पाणी अवेलेबल आहे, भरपूर प्रमाणात पिण्यासाठी पाणी अवेलेबल आहे, म्हणजेच त्याची जी पाण्याची गरज आहे ती निसर्गताच पूर्ण होते. मग त्याचं विकासाचं ध्येय हे पाणी असेल का? तर ऑब्वियस आहे, नसणार आहे. कारण का? तर त्याला ऑलरेडी पाणी मुबलक प्रमाणात मिळतंय, त्यामुळे आता परत पाणी तो मागायला जाणारच नाही ना. इतर कोणत्या तरी गोष्टी तो मागायला नक्कीच जाईल. म्हणजेच महाबळेश्वरमध्ये राहणारा व्यक्ती आणि विदर्भामध्ये राहणारा व्यक्ती या दोघांची विकासाची संकल्पना जी आहे, डेव्हलपमेंटची संकल्पना जी आहे, ती कशी आहे? डिफरंट आहे. मग तेच तुम्हाला वेगवेगळे एक्झाम्पल देऊन इथे समजावून सांगण्याचा खरं तर प्रयत्न केला. इथं तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल आता की विकासाची संकल्पना पर्सन टू पर्सन चेंज होत असते. मग आता बऱ्यापैकी मग त्या सिच्युएशनवरती अवलंबून असते, त्या व्यक्तिमत्वावरती अवलंबून असते. हे वेगवेगळे आयाम त्याला आहेत, त्याच्यावरती तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. त्यात काय दुमत असण्याचं कारण नाही. मग ते तुम्हाला या कॉलममध्ये कॅटेगरी ऑफ पर्सन्स दिले आणि त्याच्या डेव्हलपमेंटल गोल्स, ॲस्पिरेशन्स दिले. आता लँडलेस रुरल लेबरर असेल, एक असा व्यक्ती इथं सांगितलेला आहे जो लँडलेस आहे, त्याला कोणत्याही प्रकारची जमीन नाही, फक्त मजुरी करण्याचं काम करतोय. मग त्याची जी विकासाची संकल्पना आहे ऑब्वियस आहे वेगळी असणार आहे इतरांपेक्षा. कारण का? तर त्याच्या गरजा, त्याच्या परिस्थितीवरती खरं तर आपण ठरवू शकतोय की त्याच्या गरजा कशा पद्धतीच्या आहेत. त्याची मग जी काही विकासाची डेफिनेशन आहे, ती विकासाचे जे गोल आहे, त्याचं ध्येय आहे, तर तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. मग त्याला काय त्याच्या गरजा असतील? बाबा मोर डेज ऑफ वर्क अँड बेटर वेजेस. त्याला जास्त दिवस काम पाहिजे, म्हणजे काय? एम्प्लॉयमेंट त्याला पाहिजे, रोजगार पाहिजे आणि चांगले त्याला पगार त्याचा मिळाला पाहिजे, वेजेस त्याला त्याचे चांगले मिळायला पाहिजे. लोकल स्कूल इज एबल टू प्रोव्हाइड क्वालिटी एज्युकेशन फॉर देअर चिल्ड्रन्स. जे काय स्थानिक लेवलचे शिक्षण व्यवस्था असेल ती क्वालिटी एज्युकेशन त्याच्या मुलांसाठी प्रोव्हाइड करण्यासाठी काय असायला पाहिजे? सक्षम असायला पाहिजे. म्हणजे एज्युकेशनची नीड आहे त्याची. त्याचबरोबर देअर इज नो सोशल डिस्क्रिमिनेशन, म्हणजे कोणत्याही प्रकारचं सामाजिक भेदभाव त्याच्याबरोबर झाला नाही पाहिजे. म्हणजे त्याला सुद्धा तेवढीच रिस्पेक्ट मिळायला पाहिजे जेवढी इतरांना मिळते. दे टू कॅन बिकम अ लीडर्स इन द विलेज. आणि ते सुद्धा गावामध्ये लीडर्स बनवू शकतात, अशी परिस्थिती असायला पाहिजे. अशा त्याच्या काय डेव्हलपमेंटल गोल असतील, त्याचे ध्येय असतील, हे सगळं जर त्याला प्राप्त होत असेल तर काय म्हणता येईल की त्याचा पूर्णत्वे विकास झालेला आहे असं आपण म्हणू. परंतु याच्यापैकी एखादी गरज त्याची पूर्ण होत नाहीये किंवा एखादं गोल तो पूर्ण करू शकत नाहीत, म्हणजेच काय? तर त्याच्या दृष्टीनं त्याचा विकास झाला नाही असंच तो समजणार आहे. आणि त्याच्यामध्ये दुमत असण्याचं काय गरज नाही. कारण पहिल्यांदाच तुम्हाला मी काय सांगितले की तुमची विकासाची संकल्पना ही तुमच्या गरजेवरती, तुमच्या सिच्युएशनवरती अवलंबून असणार आहे. त्यानंतर प्रॉस्परस फार्मर्स फ्रॉम पंजाब, जो काय विकसित शेतकरी आहे, विकसित म्हणण्यापेक्षा प्रॉस्परस फार्मर्स फ्रॉम पंजाब म्हणजे चांगला एक बागायतदार शेतकरी पंजाब मधला आहे, त्याची विकासाची संकल्पना काय असेल? तर ऑब्वियस आहे, जो शेतमजूर आहे त्याच्या गरजा वेगळ्या आहेत आणि जो प्रगतशील बागायतदार शेतकरी आहे तो पण पंजाबमध्ये, म्हणजे पंजाबकडे तुम्ही गेला तर ते चांगल्या पद्धतीने खूप मोठ्या पद्धतीत शेती केली जाते. विशेष करून गव्हाचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात तिथं घेतलं जातं, मोठमोठे शेतकरी तिथं आपल्याला पाहावयास मिळतात. मग तो जो बागायतदार आहे ऑब्वियस आहे, शेतीतून उत्पादन त्याचं खूप चांगल्या पद्धतीने येत असणार आहे, शेती त्याची खूप चांगली आहे, म्हणून तर प्रॉस्परस फार्मर्स त्याला म्हटलं गेलं. मग त्याच्या ज्या गरजा आहेत त्या एका शेतमजुरापेक्षा वेगळ्या असणार आहेत. ते सुद्धा तुम्हाला इथे एक्झाम्पल देऊन सांगितलं आहे. शोड ए हाय फॅमिली इन्कम. त्याला पहिलं त्याचं डेव्हलपमेंटचं गोल काय असेल? तर जास्तीत जास्त इन्कम त्याला मिळायला पाहिजे त्याच्या फॅमिलीला, कुटुंबाला, थ्रू हायर सपोर्ट प्राइसेस फॉर देअर क्रॉप्स अँड थ्रू हार्ड वर्किंग अँड चीप लेबरर्स. मग आता ते जे हायर इन्कम आहे ते कशामधून? जर त्याचं पीक वगैरे वाया जात असेल तर गव्हर्नमेंटनं त्याला सपोर्ट प्राइस द्यायला पाहिजे, हायर सपोर्ट प्राइस द्यायला पाहिजे. त्याला आपण मिनिमम सपोर्ट प्राइस पॉलिसी वगैरे गव्हर्नमेंटची म्हणतो. त्याचबरोबर तो जो हार्डवर्क करतोय त्याचा मोबदला त्याला चांगल्या पद्धतीनं मिळाला पाहिजे. कमी दरामध्ये त्याला मजदूर उपलब्ध व्हायला पाहिजे, बरोबर आहे. आणि बाकी ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यातून सुद्धा त्याला जास्त इन्कम मिळालं पाहिजे. हे त्याचं डेव्हलपमेंटचं गोल असेल. दे शुड बी एबल टू सेटल देअर चिल्ड्रन्स अब्रॉड. आणि त्याचा आणखी ध्येय काय असेल? तर स्वतःच्या मुलांना विदेशात मध्ये सुद्धा शिक्षण मिळायला पाहिजे, हे सुद्धा ध्येय त्याचं असेल. आता इथं त्याला त्याच्या मुलांना कुठं पाठवायचं? विदेशात चांगलं शिक्षण घेण्यासाठी पाठवायचं. परंतु याचं कंपॅरिझन जर शेतमजुराशी केलं तर त्याची डिमांड काय आहे? त्याचं ध्येय, विकासाचं ध्येय काय?
तर लोकल एज्युकेशन सिस्टम जी आहे ती त्याला चांगली पाहिजे. ती जर चांगली असेल तरी सुद्धा त्याची विकासाची संकल्पना पूर्ण होते. समजते? म्हणजे हा फरक आहे एका मजदुरामध्ये आणि एका फार्मर्समध्ये, प्रगतशील बागायतदारामध्ये. मग आता इथं एक गोष्ट आपल्या लक्षात येते की जी सिच्युएशन आहे लोकांची, एक तर नीड्स आपण बघितलं, गरजा आपण बघितल्या, त्याचबरोबर त्याची जी सिच्युएशन आहे त्या सिच्युएशन वरून खऱ्या अर्थानं जी काय डेव्हलपमेंटची संकल्पना आहे ती बदलत असते. त्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार डेव्हलपमेंटची संकल्पना प्रत्येकाची बदलत असते. प्रत्येकाच्या विकासाच्या संकल्पना त्यानुसार बदलत असतात. विकासाची ध्येय प्रत्येकाची बदलत असतात. जसं की पहिल्यांदाच तुम्हाला विदर्भाचा आणि महाबळेश्वरचं एक्झाम्पल देऊन मी सांगितलं होतं. तशाच पद्धतीने तुम्हाला फार्मर्स हू डिपेंड्स ओनली रेन फॉर ग्रोईंग क्रॉप्स, ज्याची शेती पावसावरतीच फक्त अवलंबून आहे, त्या शेतकऱ्याचं डेव्हलपमेंटचं गोल काय असेल? ए रुरल वुमन फ्रॉम अ लँड ओनिंग फॅमिली, एका खेडेगावातली स्त्री आहे आणि ती लँड ओनिंग फॅमिलीमधून बिलॉंग करते, म्हणजे जमीनदार फॅमिलीमधून, काही जमीन असणाऱ्या फॅमिलीमधून बिलॉंग करते. तिची विकासाची संकल्पना काय असेल? अर्बन अनएम्प्लॉईड यूथ, शहरातील जो बेरोजगार तरुण आहे त्याची विकासाची संकल्पना काय असेल? ए बॉय फ्रॉम रिच अर्बन फॅमिली, जो मुलगा आहे तो रिच अर्बन फॅमिलीमधला आहे, म्हणजे श्रीमंत फॅमिलीमधला आहे, जी फॅमिली शहरामध्ये राहते, त्याचं विकासाचं संकल्पना काय असेल? ए गर्ल फ्रॉम रिच अर्बन फॅमिली. तशाच पद्धतीनं मुलीचे एक्झाम्पल दिले, सेम जशी मुलाची परिस्थिती तशी हिची परिस्थिती, मग हिचं विकासाचं ध्येय कशा पद्धतीचं असेल? असं वेगवेगळ्या पर्सनचे, वेगवेगळ्या सिच्युएशन मधल्या पर्सनचे ते एक्झाम्पल दिले आपल्याला आणि त्यांची विकासाची ध्येय कशा पद्धतीचं असतील हे आपल्याला याच्यावरती विचार करायचा आहे. हे एवढं समजल्यानंतर तुम्ही ह्याच्यावरती चांगल्या पद्धतीने विचार करू शकता. हे तुम्हाला याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं खरं तर विचार करायचा आहे. मग आता इथं आपल्याला हे समजलं की डेव्हलपमेंट जे आहे, विकासाची जी संकल्पना आहे ते पर्सन टू पर्सन चेंज होत असते, पर्सनच्या गरजेनुसार चेंज होत असते आणि त्या पर्सनच्या परिस्थितीनुसार ती चेंज होत असते, सिच्युएशननुसार ती चेंज होत असते. हे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजावून मी सांगण्याचा इथे प्रयत्न केला. आता ही डेव्हलपमेंटची संकल्पना तुम्ही बघितल्यावर तुमच्या हे लक्षात, तुमच्या मनामध्ये कुठेतरी विचार आला असेल की जर इन्कम स्वतःचा आपण वाढवला तर आपला विकास झाला असं आपण समजू शकतो. कारण तुमच्या मते आता तुमच्या मनात जर असा प्रश्न येत असेल की इन्कम वाढवला म्हणजे आपला इन्कम जर वाढला तर आपण सगळं खरेदी करू शकतो आणि सुखात राहू शकतो, परंतु तसं नाहीये. इन्कम अँड अदर गोल्स म्हणजे डेव्हलपमेंट ही संकल्पना फक्त तुमच्या इन्कमवरच आधारित आहे असं नाहीये. कारण अदर सुद्धा फंक्शन्स आहेत, त्याला अदर सुद्धा क्रायटेरिया त्याच्यासाठी आहेत. इन्कम तर तुमचा चांगला असायला पाहिजे, त्यामध्ये काही दुमत नाही. आर्थिकरित्या तुम्ही सक्षम असायला पाहिजे, त्यांना खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, ठीक आहे. परंतु समजा जर तुम्ही एखाद्या कास्टचा आहात म्हणून तुमच्यासोबत डिस्क्रिमिनेशन समाजात केलं जाते, तुम्हाला माणसासारखी वागणूक दिली जात नाही, अस्पृश्यतेची वागणूक तुम्हाला दिली जाते. त्याचबरोबर एखाद्या तुमच्या आधारावरती तुमच्याबरोबर कोणत्याही आधारावरती जर डिस्क्रिमिनेशन केलं जात असेल, तुमच्या लिंगाच्या आधारावरती डिस्क्रिमिनेशन करू द्या, तुमच्या प्लेस ऑफ बर्थच्या आधारावरती डिस्क्रिमिनेशन करू द्या, तुमच्या कास्टच्या, रिलिजनच्या किंवा इतर कोणत्या आधारावरती तर तुमच्यासोबत डिस्क्रिमिनेशन होत असेल तर मग त्याला तुम्ही इन्कमनुसार टॅकल करू शकत नाही. ते काही खरेदी करण्याची गोष्ट नाही. समाजामध्ये रिस्पेक्ट ही समाज घटक सुधारल्याशिवाय तुम्हाला मिळू शकत नाही. त्याच्यामध्ये तुमचा इन्कम मॅटर करत नाही, कारण त्याचे आधार वेगवेगळे आहेत. त्याचा कास्ट आधार आहे, त्याचा रिलिजन आधार आहे, त्याचा जेंडर आधार आहे, त्याचा प्लेस ऑफ बर्थ आधार आहे. जसं की भारतीय राज्यघटना तुम्ही वाचली असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही समजून घेतलं असेल. मग हे जे गोल्स आहेत हे गोल्स तुम्ही पूर्ण करण्यासाठी सुद्धा खरं तर ते सुद्धा गोल्स त्यांचे असू शकतात एखाद्या व्यक्तीचे, की हे गोल्स पूर्ण झाले तर मी स्वतःला विकसित समजेन, माझ्या देशाला विकसित समजेन. समजते? म्हणजे इन्कमच्या आधारावरतीच फक्त डेव्हलपमेंट कॉन्सेप्ट आपल्याला ग्राह्य धरता येत नाही, अभ्यासता येत नाही, तर त्याचे वेगवेगळे इतर सुद्धा आधार आहेत. मग सर्वांगीण विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट कशाला आपण म्हणतो? ह्यालाच म्हणतो. समाज पण सुधारला पाहिजे आणि प्रत्येक व्यक्ती आर्थिकरित्या, सामाजिकरित्या आणि शैक्षणिकरित्या सगळ्या रीतीने सुधारला पाहिजे. हे पुढे ॲडव्हान्स बुक ज्यावेळेस तुम्ही वाचता त्यावेळेस त्याच्यामध्ये दिलेलंच आहे. परंतु इथं थोडक्यात आणि अगदी सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा काय प्रयत्न केलाय की पैशाच्या आधारावरतीच तुम्ही फक्त डेव्हलप्ड आहेत असं ठरत नाही, तर समाज सुद्धा खरं तर कुठंतरी कारणीभूत आहे की तुम्हाला डेव्हलपमेंट पासून रोखतो. मग त्याच्यामध्ये आपल्याला सर्वांगीण समाजाचाच विकास करावा लागेल, तरच आपल्या प्रत्येकाचा त्या क्रायटेरियामध्ये विकास होणार आहे, त्या खरं तर सेक्टरमध्ये विकास होणार आहे. हे सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं हे समजून घ्यावं लागेल.
आता पुढे काय प्रश्न दिलेत, जेवढा आपण आतापर्यंत अभ्यासलाय ना त्याच्यावरती काय प्रश्न दिलेत. मग पहिला प्रश्न कोणता आहे बघा. आता हे प्रश्न जे आहेत ना, जसं की मेन्सला क्वेश्चन विचारले जाते UPSCला, आता एमपीएससी सुद्धा 2023 पासून डिस्क्रिप्टिव्ह टाईप होणार आहे. जे एमपीएससी विद्यार्थी देत आहेत त्यांनी मराठीमध्ये आन्सर लिहा. जे UPSC देत आहेत त्यांचं मीडियम काय आहे त्याच्यामध्ये तुम्ही आन्सर लिहू शकता. मग ते हिंदी मीडियम असू शकतं, मराठी मीडियम असू शकतं, इंग्लिश असू शकतं किंवा इतर कोणत्या लँग्वेजमध्ये असू शकतं. परंतु अभ्यास महाराष्ट्रीयन आहे म्हणल्यावर इंग्लिश किंवा मराठीत असेल मे बी. मग त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या मीडियममध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. हे लिहिणं अत्यंत गरजेचं आहे. पहिला प्रश्न काय, वाय डू डिफरंट पर्सन्स हॅव अ डिफरंट नोशन्स ऑफ द डेव्हलपमेंट. प्रत्येक वेगवेगळ्या व्यक्तीचं वेगवेगळ्या डेव्हलपमेंटची संकल्पना का आहे असं पहिला प्रश्न विचारलाय. आणि त्याला जोडूनच विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्लेनेशन इज मोर इम्पॉर्टंट अँड वाय. खालीलपैकी कोणते एक्सप्लेनेशन खूप महत्वाचं आहे आणि का महत्वाचं आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. मग पहिलं एक्सप्लेनेशन काय दिलंय, बिकॉज पीपल आर डिफरंट. आता इथे तुम्हाला विचारले वाय डू डिफरंट पर्सन्स हॅव अ डिफरंट नोशन्स ऑफ द डेव्हलपमेंट. वेगवेगळ्या व्यक्तींचं डेव्हलपमेंटची संकल्पना वेगवेगळी का आहे असं याच्यामध्ये सांगितलंय. मग त्याचं करेक्ट एक्सप्लेनेशन महत्वाचं एक्सप्लेनेशन कोणतं आहे, तर पहिला ऑप्शन दिलाय बिकॉज पीपल आर डिफरंट, आणि दुसरा ऑप्शन दिलाय बिकॉज लाईफ सिच्युएशन्स ऑफ पर्सन्स आर डिफरंट. आता याच्यामध्ये तुम्ही कोणतं तर एक तुम्हाला इम्पॉर्टंट वाटू शकते किंवा दोन्ही पण इम्पॉर्टंट वाटू शकतात तुम्ही. मग तशा पद्धतीने तुमचा आन्सर लिहिण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आणि तुम्ही स्टडी रिव्होल्यूशन नावाचा आपला जो ग्रुप आहे, स्टडी रिव्होल्यूशन चॅनल पण आहे, स्टडी रिव्होल्यूशन ग्रुप पण आहे टेलिग्रामला, ते पण तुम्ही जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. तिथं मी तुमचं आन्सर रायटिंग चेक करून देत असतोय. इतर जण पण आहेत की ते तुमचे आन्सर रायटिंग चेक करून देत असतात. त्यामुळे त्या ग्रुपवरती जरी तुम्ही आन्सर रायटिंग पोस्ट केलं तरी तुम्हाला ते चेक करून मिळेल. त्याच्यावरती योग्यरित्या फीडबॅक दिला जाईल. त्याला कोणत्याही प्रकारचे चार्जेस वगैरे काही नाही, सगळं फ्री आहे. त्यामुळे तिथं पण तुम्ही पोस्ट करू शकताय. जॉईन केलं नसेल तर करून घ्या. दुसरा क्वेश्चन जो आहे तो काय आहे, डू द फॉलोइंग टू स्टेटमेंट्स मीन द सेम, जस्टिफाय युअर आन्सर. खालीलपैकी दोन स्टेटमेंट जे आहेत ते सेम आहेत का असं विचारलेलं आहे, म्हणजे त्याचा सेम मिनिंग निघतोय का असं त्यांनी विचारलेलं आहे. मग पहिलं स्टेटमेंट त्याच्यामध्ये काय, पीपल हॅव अ डिफरंट डेव्हलपमेंटल गोल्स. लोकांचे वेगवेगळे विकासाचे ध्येय आहेत असं त्याच्यामध्ये विचारलंय. आणि दुसरं स्टेटमेंट म्हणजे बी स्टेटमेंट काय, पीपल हॅव ए कॉन्फ्लिक्टिंग डेव्हलपमेंटल गोल्स. याच्यामध्ये असं म्हटलंय की विरोधाभास असणारी विकासाची ध्येय लोकांची आहेत का असे याच्यामध्ये आहेत असं याच्यामध्ये विचारलंय. मग ते तुम्हाला एक्सप्लेन करून खऱ्या अर्थानं सांगायचं आहे. दुसरं आहे, आता हे जे कॉन्फ्लिक्टिंग डेव्हलपमेंट गोल्स आहेत ना, हे नॅशनल डेव्हलपमेंटमध्ये चांगल्या पद्धतीने तुम्हाला पुढे दिले, ते तुम्हाला तिथे समजावून सांगेनच मी. तिसरं काय, गिव्ह सम एक्झाम्पल्स वेअर फॅक्टर्स अदर दॅन इन्कम आर इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स ऑफ अवर लाईव्ह. म्हणजे इथं सांगितले की इन्कमपेक्षा वेगळी जे काही फॅक्टर्स आहेत जे तुमच्या आयुष्याला खूप इम्पॉर्टंट आहेत, तुमच्या जगण्याला खूप इम्पॉर्टन्स आहेत, ते फॅक्टर्स तुम्हाला सांगितले आहेत. आता इथं तुम्हाला डायरेक्टली लगेच आठवायला पाहिजे, मी आत्ताच तुम्हाला एक्सप्लेन करून काय सांगितले की इन्कमच फक्त विकासाचं लक्षण नाही, तर तुम्हाला समाजामध्ये रिस्पेक्ट, डिग्निटी मिळायला पाहिजे, हे सुद्धा विकासाचं लक्षण आहे. मग तेच तुम्हाला इथं चांगल्या पद्धतीनं लिहायचं आहे. समजतंय तुम्हाला. आणि चौथा काय, एक्सप्लेन सम ऑफ द इम्पॉर्टंट आयडियाज ऑफ द अबाव सेक्शन्स इन युअर ओन वर्ड्स. एक्सप्लेन सम ऑफ द इम्पॉर्टंट आयडियाज. इम्पॉर्टंट कल्पना ज्या आहेत त्या अबाव सेक्शन्स मधल्या तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये लिहायच्या आहेत वरील सेक्शन्स पैकी. म्हणजे जे काय आतापर्यंत आपण समजावून घेतले ना ते तुमच्या शब्दामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. समजते. आता पुढे आपल्याला नॅशनल डेव्हलपमेंट विषयी बोलले, मग त्याच्यामध्ये काय सांगितलंय बघूयात आपण. आपल्याला नॅशनल डेव्हलपमेंट इथं दिले म्हणजे काय, राष्ट्रीय विकास कशाला म्हणायचं असं सांगितलं. आता राष्ट्रीय विकास आपण कशाला म्हणू शकतो, जसं की आतापर्यंत आपण एका पर्सनचा विचार करत होतो, तशाच पद्धतीने एका देशाचा आता विचार करायचा आहे. मग देशाचा विकास आपण कधी झाला असं म्हणू शकतो, तर आपल्या ढोबळ मनाने तुम्ही विचार करा. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, फक्त तुम्हाला ते मांडता येत नाही किंवा तुम्ही आतापर्यंत कधी प्रयत्न केला नाही. एका देशाचा विकास झाला असं आपण कधी म्हणू शकतोय, त्या देशाच्या लोकसंख्या उपासमारी त्या लोकांची कमी आहे, त्याचबरोबर रोड खूप चांगले आहेत, शिक्षण व्यवस्था खूप चांगली आहे, समाज खूप एज्युकेटेड आहे, एम्प्लॉयमेंट तिथं खूप चांगल्या पद्धतीचे आहे, त्याचबरोबर लोकांचं राहणीमान जे आहे ते दिवसेंदिवस प्रोग्रेस करत आहे, प्रगती होत आहे राहणीमानामध्ये. आणि असे अनेक आयाम त्याचे असू शकतात आणि ते सगळे जर फुलफिल होत असतील तर त्याला आपण काय म्हणतो,
त्या देशाचा विकास झालेला आहे असं आपण म्हणतो. आता इंडियाचा जर आपण विचार केला, आपल्या देशाचा विचार केला आपण, तर आपण कसली कंट्री आहे, आपला देश जो आहे तो कसला आहे, तर विकसनशील देश आहे, डेव्हलपिंग नेशन आहे आपण, बरोबर आहे. आणि बाकी युरोपियन कंट्रींचा बऱ्यापैकी विचार आपण केला तर त्या कसल्या कंट्री आहेत, तर डेव्हलप्ड कंट्री आहेत, म्हणजे विकसित देश आहेत. समजते. मग आता हे ते डेव्हलप्ड आहेत, आपण डेव्हलपिंग आहोत, म्हणजे काय हो, तर आपण विकासाच्या मार्गावर आहोत, आपण म्हणजे विकास करण्याच्या प्रोग्रेसिव्ह स्टेजमध्ये आपण आहोत. परंतु जे डेव्हलप्ड कंट्रीज असतात, म्हणजे विकसित देश असतात, ते ऑलरेडी विकास त्यांनी केलेला असतोय, म्हणजे त्या एका स्टेजपर्यंत ते पोहोचलेले असतात, ज्या स्टेजपर्यंत आपण आणखी पोहोचलेलो नाहीये. समजते. हा फरक आहे डेव्हलपिंग आणि डेव्हलप्डमध्ये. परंतु हे आपल्याला याच्यामध्ये समजावून सांगितलं नाही. आपल्याला याच्यामध्ये काय सांगितलंय, इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टू कीप इन द माइंड दॅट डिफरंट पर्सन्स कुड हॅव डिफरंट ॲज वेल ॲज कॉन्फ्लिक्टिंग नोशन्स ऑफ अ कंट्रीज डेव्हलपमेंट. आता इथं कॉन्फ्लिक्टिंग आलं म्हणजे काय, तर देशाच्या विकासाची संकल्पना सुद्धा प्रत्येक नागरिकाच्या दृष्टीतून वेगवेगळी असू शकते असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे काय, तर प्रत्येक पर्सनच्या दृष्टीतून विकासाची संकल्पना, देशाच्या विकासाची संकल्पना, राष्ट्राच्या विकासाची संकल्पना ही वेगवेगळी असू शकते. म्हणजेच काय, आता पहिलंच एक्झाम्पल तुम्हाला पुन्हा रिपीट करतो. एक व्यक्ती जो आहे तो विदर्भामध्ये राहतोय, म्हणजे पाणी कमी आहे तिथं, आणि एक व्यक्ती जो आहे तो समजा महाबळेश्वरमध्ये राहतो, जिथे की पाणी बऱ्यापैकी अवेलेबल आहे. मग ह्या दोन शेतकऱ्यांचा आपण विचार केला, या दोन नागरिकांचा आपण विचार केला, तर महाबळेश्वरमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला पाणी मुबलक प्रमाणात असल्यामुळं त्याला देशानं पाणी वाटपावरती जास्त काम करावं असं कधी वाटणार नाही, कारण त्याला सगळं पाणी अवेलेबल आहे तिथं. त्यामुळे त्याला ही समस्याच कधी जाणवली नाही. त्यामुळे देशामध्ये इतर ठिकाणी काही समस्या आहे, त्याने एकतर अभ्यास केल्याशिवाय त्याला कळणार नाही, किंवा स्वतःला अनुभवल्याशिवाय त्याला कळणार नाही. मग आता आपण इथं अनुभवावर बोलतोय, मग त्याला जर तशी गरज भासत नसेल, तर त्याला जी गरज भासते, समजा तिथं रोड जास्त चांगल्या प्रमाणात होण्याची गरज आहे, मग त्याला काय वाटणार की देशानं रोड निर्मितीवरती, रस्ते बांधण्यावरती जास्त फोकस करायला पाहिजे, तर देशाचा विकास होऊ शकतो, अशी त्याची संकल्पना असणार आहे. तसाच आपण विचार विदर्भातल्या शेतकऱ्याचा नागरिकाचा केला, तर त्याला काय वाटणार आहे, तिथं पाणी कमी आहे, त्यानं ते अनुभवलं आहे रोज, म्हणून त्याला वाटणार आहे की देशानं पाणी वाटपावरती जास्त काम करणं गरजेचं आहे आणि सगळीकडे पाणी पुरवणं याच्यावरती पहिल्यांदा फोकस करायला पाहिजे, तरच आपला विकास होऊ शकतो देशाचा, असं त्याला वाटणार आहे. म्हणजेच काय, तर या दोघांची देशाच्या, राष्ट्राच्या विकासाची संकल्पना वेगवेगळी आहे. कशी आहे ते तुम्हाला सांगितलं. त्याला आपण नॅशनल डेव्हलपमेंट म्हणतो, राष्ट्रीय विकास. ही संकल्पना दोघांची वेगळीच आहे. वेगळी तर आहेच, हे पहिल्यांदाच समजावून घेतले आपण. पण आता ती कॉन्फ्लिक्टिंग कसे, विरोधाभास कसे, जर हे दोघं पण गव्हर्नमेंटकडे गेले विकास संकल्पना मांडायला, तर यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट होऊ शकतो. कसा, तर विदर्भातला व्यक्ती म्हणणार की पाण्यावरती सरकारने जास्त काम करायला पाहिजे, पण महाबळेश्वर मधला व्यक्ती काय म्हणणार, तर पाण्यावरती करण्यापेक्षा रस्त्यावरती जास्त काम करणं गरजेचं आहे, तरच आपण विकास करू शकतो. म्हणजेच काय झालं, तर इथं कॉन्फ्लिक्ट निर्माण झाला. म्हणजे राष्ट्राच्या विकासाविषयी दोन व्यक्तींची किंवा वेगवेगळ्या व्यक्तींची वेगवेगळी मतं असू शकतात, वेगवेगळ्या संकल्पना असू शकतात, त्याचबरोबर त्या कॉन्फ्लिक्टिंग सुद्धा असू शकतात. मग याच्यामध्ये आपल्याला समजावून घ्यायचं की कॉन्फ्लिक्टिंग घ्यायचं होतं की कॉन्फ्लिक्टिंग कशी असू शकतात, ते तुम्हाला एक्झाम्पल देऊन इथं समजावून सांगितलंय. समजते. म्हणजे विकासाची संकल्पना, देशाच्या विकासाची संकल्पना वेगवेगळ्या व्यक्तीची वेगवेगळी असू शकते, त्याचबरोबर ती कॉन्फ्लिक्टिंग सुद्धा असू शकते. हे चांगल्या पद्धतीने मला इथे तुम्हाला समजावून सांगायचं होतं. पुढे तुम्हाला एक केस दिले, डिस्कस द फॉलोइंग सिच्युएशन. एक सिच्युएशन, दोन सिच्युएशन, अशा सिच्युएशन दिलेत आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला खऱ्या अर्थानं सोल्युशन खरं तर काढायचं आहे. मग ते सोल्युशनसाठी प्रश्न विचारले गेलेत, म्हणजे तुम्हाला आन्सर राईट करायचं आहे. इथं पुढचा एक प्रश्न आहे, हे चांगल्या पद्धतीने लिहून बघा, हे कोणतंही मिस करू नका. चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्याच्यावरती लिहिता यायला पाहिजे. आणि अशा पद्धतीचेच क्वेश्चन थोडे बहुत कॉन्फ्लिक्टिव्ह क्वेश्चन जे असतात ते बऱ्यापैकी क्रिटिकल करूनच मेन्समध्ये विचारले जातात, किंवा असे जसे तसे सुद्धा विचारले जातात. त्यामुळं हे कोणत्याही प्रकारे 10वीच्या पुस्तकातलं एक प्रश्न आहे म्हणून याला कमी लिहू नका. तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला समजेल की याच्या क्वेश्चनची नेमकी डिमांड काय आणि आपल्या चुका कुठं कुठं होत आहेत. पुढच्या खरं तर पॅराग्राफमध्ये आपल्याला काय सांगितलंय, तर हाऊ टू कम्पेअर डिफरंट कंट्रीज ऑर स्टेट्स. वेगवेगळ्या राष्ट्रांचा विकास किंवा वेगवेगळ्या राज्यांचा विकास हा कसा कम्पेअर करायचा याच्यामध्ये सांगितलंय. मग आता तो ढोबळमानानं पहिल्यांदा तुम्हाला समजावून सांगतो. कसा कम्पेअर करणार, याच्या अगोदर आपण काय बघितलं की देशाचा विकास झाला म्हणजे काय झालंय हे
काही तर पॉईंट्स असतात, त्या पॉईंट्सवरती ठरतं. मग त्याच पॉईंटचा आपण ज्यावेळेस कंपॅरिझन करतो त्यावेळेस आपल्याला समजतं की कोणता देश जास्त विकसित आहे, कोणता देश कमी विकसित आहे, किंवा कोणता देश पुअर आहे, की तो अजून डेव्हलपमेंट ही कॉन्सेप्टच त्यांना माहिती नाही किंवा त्याच्यावरती कामच करणं अजून गरजेचं आहे. हे आपल्याला त्या क्रायटेरियांवरती खरं तर समजत असते. आणि ज्यावेळेस आपण ही कंपॅरिझन करत असतोय त्यावेळेस ते जे काही क्रायटेरिया आहेत ते तर कंपॅरिझन करावेच लागतात, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या देशाचा किंवा त्या राज्यांचा इन्कम जो आहे तो इन्कम खूप इम्पॉर्टंट आहे, जो की खूप चांगल्या पद्धतीनं कन्सिडर करावा लागतो. आणि ऑब्वियस आहे ज्या कंट्रीचा इन्कम खूप जास्त आहे ती कंट्री डेव्हलपमेंट त्या कंट्रीत जास्त झाली असं आपण ॲव्हरेजली म्हणू म्हणजे खऱ्या अर्थानं म्हणू शकतोय की इन्कम जास्त आहे. म्हणजेच आता समजा ए आणि बी हे 2 पर्सन आहेत. ए हा महिन्याला 1,00,000 रुपये कमवतो आणि बी हा महिन्याला 50,000 रुपये कमवतो, परंतु दोघं जण सेम कंडिशनमध्ये राहतात. म्हणजे ए जर समजा 10,000 रुपये खर्च करत असेल महिन्याला तर बीला सुद्धा तेवढेच पैसे खर्च करावे लागतात. म्हणजेच जर विकास आपण बघितला तर कुणाचा जास्त होणार आहे, एचाच जास्त होणार आहे, कारण त्याचं इन्कम जास्त आहे. परंतु इन्कम हा एकच क्रायटेरिया विकासाच नाही, ऑलरेडी आपण समजावून घेतले. परंतु महत्वाचा इन्कम हा क्रायटेरिया आहे हे सुद्धा आपण याच्या अगोदर समजावून घेतलेलं आहे. समजते? म्हणजे इन्कमला विकासाच्या कॉन्सेप्टमध्ये जास्त महत्त्व दिलं जाणार आहे ज्यावेळेस आपण देशाचा विचार करतोय. जसं आपण एचा आणि बीचा विचार केला तसंच आपण ए नावाचा देश घेतला आणि बी नावाचा देश घेतला तरीच त्याला सुद्धा हे जसंच्या तसं लागू होतं. मग याचा आपण चांगल्या पद्धतीने खऱ्या अर्थाने विचार करणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये बोलत त्यांनी 2 खूप महत्त्वाच्या आणि खूप चांगल्या कॉन्सेप्ट सांगितलेले आहेत. ॲव्हरेज इन्कम आणि त्यालाच आपण पर कॅपिटा इन्कम म्हणतो. आता मी तुम्हाला चुकून 2 कॉन्सेप्ट म्हणलं, परंतु ही काय एकच कॉन्सेप्ट आहे. आता ॲव्हरेज इन्कम, आता ॲव्हरेज इन्कम काय म्हणतो, कशाला म्हणतो आपण? एखाद्या देशाचं जर ॲव्हरेज इन्कम म्हटलं तर टोटल इन्कम त्या देशाचा समजा 1,00,000 रुपये त्याचा इन्कम आहे आणि टोटल इन्कम 1,00,000 रुपये त्या देशाचा असेल तर त्या इन्कमला त्या देशाच्या पॉप्युलेशननं भागायचं, म्हणजे काय होणार आहे तर त्याचा ॲव्हरेज इन्कम निघणार आहे. समजते? त्याला आपण ॲव्हरेज इन्कम म्हणतो. आता त्या 1,00,000 त्या देशाच्या इन्कमला टोटल त्या देशाच्या पॉप्युलेशननं जर आपण डिवाइड केलं तर त्याचा काय आला तर ॲव्हरेज इन्कम आला. म्हणजे समजा 1,00,000 रुपये इन्कम आहे त्या देशाचा आणि त्या देशाची लोकसंख्या सुद्धा 1 लाख आहे. म्हणजेच 1,00,000नं डिवाइड केलं तर आपल्यासमोर काय येतं, 1 रुपया ॲव्हरेज इन्कम येतं त्या देशाचं. समजते? मग आता हे ॲव्हरेज इन्कम जे आले ते काय आले तर प्रत्येक व्यक्तीचं इन्कम आले. समजते? म्हणजे एका व्यक्तीचं इन्कम किती आहे, ॲव्हरेजली 1 रुपया इन्कम आहे असे याच्यामध्ये आपण म्हणू शकतो. आता हे कन्सिडर कसं केलं जातं, ॲन्युअली केलं जातं, वार्षिक कन्सिडर केलं जातं. मग आता हे फक्त एक्झाम्पल म्हणून सांगतोय, हे एक्झाम्पल तुम्हाला समजण्यासाठी फक्त आहे. वर्षाला 1 रुपया इन्कम म्हणल्यावर ते विचार करूनच मरून जाईल. ठीक आहे. मग याच्यामध्ये वार्षिक उत्पन्न त्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न किती आहे, 1 रुपये आहे. मग त्याला ॲव्हरेज इन्कम म्हणण्यापेक्षा चांगली अर्थशास्त्रामध्ये चांगली कॉन्सेप्ट देणं गरजेचं आहे ना. ॲव्हरेज इन्कम ही तेवढी फुलफिल करणारी कॉन्सेप्ट नाही, म्हणून याला चांगलं नाव काय दिलंय तर पर कॅपिटा इन्कम. त्याला मराठीमध्ये आपण, मला वाटतं दरडोई उत्पन्न म्हणतो त्याला आपण. दरडोई उत्पन्न, प्रत्येक डोक्याचं उत्पन्न म्हणू शकतो आपण. समजतंय तुम्हाला? प्रत्येक डोक्याचं म्हणजे काय, प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न, त्याला आपण पर कॅपिटा इन्कम, मराठीमध्ये आपण त्याला दरडोई उत्पन्न म्हणतो आणि त्याला ढोबळ मानानं आपण ॲव्हरेज इन्कम म्हणतो, उत्पन्न म्हणतो. आणि ॲव्हरेज इन्कमला मराठीमध्ये आपण काय म्हणतो, सरासरी उत्पन्न. समजते? हे चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला आणि ते तुम्हाला सोप्या खरं तर एक्झाम्पल देऊन सुद्धा सोप्या पद्धतीने सांगितलं. आता इथे तुम्हाला डॉलरचं वगैरे एक्झाम्पल दिले, ते अजिबात बघण्याची गरज नाही. हे मी जे सांगितले ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल. नसेल समजलं तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, पुन्हा एकदा वेगळे लेक्चर बनवून हीच कॉन्सेप्ट तुम्हाला आणखी चांगल्या पद्धतीने समजावून सांगतो. परंतु मला वाटतं हे मोर दॅन सफिशियंट आहे. चांगल्या पद्धतीने तुम्हाला पर कॅपिटा इन्कम ही संकल्पना समजली असेल. आता हे मी वारंवार का सांगतोय तर NCERT याच संकल्पनासाठी तुम्हाला वाचायचे. NCERTचा अभ्यास आपल्याला याच संकल्पनांसाठी करणं गरजेचं आहे. बाकी सगळं तुम्हाला समजलं आणि या संकल्पना तुमच्या क्लिअर नाही झाल्या तर उपयोगच नाही NCERT वाचून. कारण प्रीला अशाच पद्धतीने क्वेश्चन गुगली आयोग मारण्याचा प्रयत्न करतात आणि तिथं तुम्ही फसला की मग फसलाच. त्यामुळं ह्या संकल्पना चांगल्या पद्धतीने समजून घेणं गरजेचं आहे.
पुन्हा तुम्हाला बॉक्समध्ये आता इथं ॲव्हरेज इन्कम काय आहे वगैरे वगैरे तुम्हाला सांगितले, पण हे ऑलरेडी आपण समजावून घेतले, तरी पण तुम्हाला वाचायचं असेल तर वाचू शकता तुम्ही. आता इथे खूप छानसं पिक्चर देऊन सांगितले, कंट्री विथ नो रिच नो पुअर. ज्या कंट्रीमध्ये कोणीही गरीब नाही आणि कोणीही जास्त श्रीमंत नाही, सगळे समान आहेत, ते या पिक्चरमध्ये आपल्याला समजावून सांगितलं. आणि दुसरं काय, कंट्री विथ रिच अँड पुअर, अशी कंट्री ज्याच्यामध्ये श्रीमंत लोक आहेत त्याचबरोबर गरीब पण लोक आहेत, ते या पिक्चरमध्ये समजावून सांगितलं. आणि इथं काय स्टेटमेंट सुद्धा त्या लोकांचे दिलेले आहेत. आता याच्यामध्ये इंडिया जो आहे या दोन प्रकारापैकी कोणत्या प्रकारामध्ये बसतोय हे फक्त कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा ए प्रकार आपण समजूया आणि हा बी प्रकार आपण समजूया. मग इंडिया ए मध्ये बसतोय का इंडिया बी मध्ये बसतोय हे तुमच्या एक्सपिरियन्सनुसार तुम्ही सांगा. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्ही हे लेक्चर बघत असाल तर. आता याच्यामध्ये आतापर्यंत जेवढा आपण काय अभ्यास केलाय ना त्याच्यावरती आधारित क्वेश्चन पुन्हा याच्यामध्ये लेट्स वर्क दिस आउट म्हणून दिलेले आहे. दिस आउट पहिलं, गिव्ह 3 एक्झाम्पल्स वेअर अन ॲव्हरेज इज युज्ड फॉर ए कम्पेअरिंग सिच्युएशन्स. सिच्युएशन कम्पेअर करण्यासाठी 3 एक्झाम्पल सांगितलेले आहेत की ॲव्हरेजला ते यूज केले जातात. पहिलं. दुसरं, वाय डू यू थिंक ॲव्हरेज इन्कम इज अन इम्पॉर्टंट क्रायटेरिया फॉर डेव्हलपमेंट, एक्सप्लेन. तुमच्या मते ॲव्हरेज इन्कम म्हणजे सरासरी उत्पन्न जे आहे ते इम्पॉर्टंट क्रायटेरिया आहे डेव्हलपमेंटसाठी, म्हणजे विकासाचा ॲव्हरेज इन्कम हा इम्पॉर्टंट क्रायटेरिया असं तुम्हाला का वाटतं हे एक्सप्लेन करून सांगायला सांगितले. ते लिहून बघा तुम्ही. बिसाइड साइज ऑफ पर कॅपिटा इन्कम, what other property of income is important in comparing two or more societies. त्यानंतर 4th दिलाय, 5th दिलाय, 6th दिलाय. याच्यावरती जास्त वेळ मी वाचण्यात घालत नाही, तुम्हाला ते येतच. त्याचे फक्त आन्सर राईट करण्याचा प्रयत्न करा. जर याच्यापैकी काही समजत नसेल तर कमेंटमध्ये सांगा, त्याच्यावरती आणखी आपण डिस्कस करू. त्याचे आन्सर कशा पद्धतीने असायला पाहिजे हे आपण त्याच्यावरती डिस्कस करूयाच. परंतु आत्ता आपलं ध्येय काय आहे तर हे जे 10th स्टँडर्डचं इकॉनॉमीचं बुक आहे ते चांगल्या पद्धतीने समजून घेणं हे ध्येय, आन्सर रायटिंग करणं हे ध्येय आता नाहीये. हे जे मी तुम्हाला समजावून सांगतोय त्याच्यावरती तुम्हाला आन्सर राईट करता यायला पाहिजे, तरच हे लेक्चर बघितलेलं तुम्हाला फायदा झालाय असा त्याचा अर्थ होतोय. त्यामुळे हे क्वेश्चन परत एक्सप्लेन करण्यात काही पॉईंट नाहीये. पुढे आपल्याला हेडलाईनमध्ये काय दिले, इन्कम अँड अदर क्रायटेरिया. आता इन्कम हा डेव्हलपमेंटचा खूप महत्वाचा सिम्बॉल आहे हे ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, पण अदर पण क्रायटेरिया आहेत. त्याच्यापैकी काय क्रायटेरिया मी सामाजिक जे होते ते तुम्हाला सांगितले, परंतु इथं त्याच्याशी रिलेटेड डायरेक्टली तुम्हाला बोललं गेलं या टेबलमध्ये खूप चांगल्या पद्धतीने सांगितले. एक तर इन्फंट मोर्टॅलिटी रेट जो आहे त्याच्यावरती आधारित सुद्धा विकास आपण बघू शकतोय. इन्फंट मोर्टॅलिटी रेट म्हणजे काय तर बाल मृत्यू दर. समजते तुम्हाला, म्हणजे जो काही इन्फंट जे असतात, लहान बाळं जे असतात ती मग आरोग्य व्यवस्थित त्याच्या आईला न मिळाल्यामुळं त्यांचा मृत्यू होतो, नसेल तर कुपोषित जन्माला येतात, त्यानंतर त्या बालकांचा मृत्यू होतो. हे जे काय प्रकार आहेत हे जर आपण व्यवस्थित नाही करू शकलो तर आपल्या देशाचा विकास त्या पद्धतीने होणार नाही, हे ऑब्वियस आहे, त्याच्यामध्ये काही दुमत असण्याची गरज नाही. त्यानंतर लिटरसी रेट आहे, शिक्षण दर ज्याला आपण मराठीमध्ये म्हणू शकतो किंवा साक्षरता दर त्याला मराठीमध्ये म्हणू शकतो आपण. हे जो आहे हा जर कमी कमी होत गेला तर इथं तुम्हाला काही स्टेटचं कम्पॅरिझन करून सांगितलं, राज्यांचं, हरियाणा, केरळा, बिहार, अशाच पद्धतीने आपण वेगवेगळ्या देशांचं सुद्धा कम्पॅरिझन करू शकतो. परंतु इथं जे एक्झाम्पल दिले ते खूप चांगलं आहे, तेच आपण बघूया. आता इथं 2011चा जर आपण डेटा बघितला तर पहिल्यांदा 2016चा डेटा कशाचा दिलाय तर इन्फंट मॉर्टॅलिटी रेटचा दिलाय. त्याच्यामध्ये पर 1000 लाईव्ह बर्थ्स म्हणजे याच्यामध्ये 1000 मागं किती बालकांचा मृत्यू होतो हे याच्यामध्ये सांगितले. मग त्याच्यामध्ये 2016चा डेटा हरियाणामध्ये 33 बालकांचा मृत्यू होत होता, केरळामध्ये 10चा होत होता, बिहारमध्ये 38चा होत होता. म्हणजे बिहारची वर्स्ट सिच्युएशन आहे आपल्याला इथंच दिसून येत आहे. हा जो सोर्स आहे तो इकॉनॉमिक सर्व्हे 2017-18चा सोर्स आहे, ते आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. आता जर इकॉनॉमी तुमचा ऑप्शनल असेल किंवा युपीएससीला इकॉनॉमी आहेच तरी सुद्धा तुम्हाला इकॉनॉमिक सर्व्हे जो त्या वर्षाचा असतो ना तो तुम्हाला अभ्यासावाच लागतो, हे चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा, पण तो सब्जेक्ट आता आपला नाही आहे. त्यानंतर लिटरसी रेट आहे, साक्षरता दर 2011चा डेटा दिला इथं. 82 हरियाणाचा होता, 94 केरळाचा आणि 62 बिहारचा होता. हे आता पर्सेंटेजमध्ये दिले की 82% 82% हरियाणाचा आहे, 94% केरळाचा आहे आणि 62% बिहारचा आहे. पुन्हा बिहारचं सिच्युएशन अगदी वर्स्ट आहे हे तुम्हाला दिसतंय. त्यानंतर नेट अटेंडन्स रेशो, आता हे खूप महत्वाचं आहे. कारण का तर आता शाळेत दाखले सगळ्यांचेच असतात हो, परंतु शाळेला ती मुलं जाऊ शकतायत का, त्यांच्या पालक त्यांना शाळेला पाठवतायत का, म्हणजेच काय तर खरंच मुलं वर्गामध्ये हजर असतायत का.
म्हणजेच काय तर अटेंडन्स त्यांचा असतो का, त्याला आपण काय म्हणतो तर नेट अटेंडन्स रेशो म्हणतो. पर 100 पर्सन्स सेकंडरी स्टेज एज 14 to 15 इयर्स 2013-14चा डेटा आहे. प्रत्येक 100 पैकी 61 मुलं जे असतात ते हजर आहेत हरियाणामध्ये, 83 आहेत केरळामध्ये आणि 43 आहेत बिहारमध्ये. पुन्हा बिहार सिच्युएशन एकदम वर्स्ट असलेले आपल्याला पाहावयास मिळते आणि केरळाची सगळ्याच बाबतीत बऱ्यापैकी चांगली आहे इन्फंट मॉर्टॅलिटी रेट सोडून. नाही, इन्फंट मॉर्टॅलिटी रेटमध्ये सुद्धा चांगली आहे, कारण कमी बालमृत्यू होणं ही चांगलं लक्षण आहे. म्हणजे सगळ्याच बाबतीत केरळाची चांगली सिच्युएशन असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आणि खाली तुम्हाला इन्फंट मॉर्टॅलिटी रेट म्हणजे काय, जे की ऑलरेडी सांगितलं मी. लिटरसी रेट काय हे तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि नेट अटेंडन्स रेशो. आता लिटरसी रेट बघा. लिटरसी रेट मेजर्स द प्रपोर्शन ऑफ ए लिटरेट पॉप्युलेशन इन 7 and above एज ग्रुप. 7 वर्षांपेक्षा जास्त जे कोणी असतील ते अशिक्षित असतील तर ते अशिक्षित कॅटेगरीमध्ये जाणार आणि ते शिकलेले असतील तर ते साक्षरतेच्या कॅटेगरीमध्ये जाणार. हे याच्यामध्ये सांगितले, त्याला आपण लिटरसी रेट म्हणतो, त्याच्यामधून साक्षरता दर ठरतो. आणि नेट अटेंडन्स रेशो कशाला म्हणतात. नेट अटेंडन्स रेशो इज द टोटल नंबर ऑफ चिल्ड्रन्स ऑफ एज ग्रुप 14 and 15 इयर्स, म्हणजे 14 ते 15 वर्ष वयोगटातील मुलांविषयी इथं बोलले गेले. अटेंडिंग स्कूल ॲज पर अ पर्सेंटेज ऑफ अ टोटल नंबर ऑफ चिल्ड्रन इन द सेम एज ग्रुप. मग याच्यामध्ये या ज्या वयोगटातील मुलं आहेत त्यांचा अटेंडन्स शाळेमध्ये किती असतो त्याच्यावरून हा नेट अटेंडन्स रेशो ठरतो. समजते, हा दर ठरत असतो. मग हे जे वेगवेगळे दर आहेत, बाकी माता मृत्यू दर आहे, बाकी सुद्धा वेगवेगळे दर आहेत, त्याचं सुद्धा डेव्हलपमेंटमध्ये खूप मोठं योगदान असतं, त्यांना सुद्धा डेव्हलपमेंटवरती खूप परिणाम होतो. परंतु आता आपल्याला एवढंच अभ्यास करायचा आहे, कारण आपण फक्त डेव्हलपमेंटवर बोलतो. डेव्हलपमेंटचे आधार काय काय आहेत हे डिटेलमध्ये जाऊन बघायचं असेल तर येणाऱ्या बुक्समध्ये आपण बघणारच आहोत. आणि ॲडव्हान्स्ड बुक ज्यावेळेस ॲडव्हान्स्डमध्ये आपण इकॉनॉमीचा अभ्यास करणार आहे त्यावेळेस सुद्धा त्याच्यामध्ये आपण ते बघणारच आहोत. परंतु बेसिक अंडरस्टँडिंग डेव्हलपमेंटचं काय आहे ते या बुकमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने या टॉपिकमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न केला आहे. पुढं पब्लिक फॅसिलिटीज, पब्लिक सुविधा ज्या आपल्याला मिळतात, सार्वजनिक सुविधा ज्या आपल्याला मिळतात त्या काय तुमच्या पॉकेटमध्ये किती पैसे आहेत त्याच्यावरती डिपेंड नसते ना. कारण तुमच्याकडे पैसे आहे म्हणून तुम्ही सगळेच काय वस्तू असतात किंवा सेवा असतात त्या खरेदी करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला समजा तुम्ही पंढरपूर या ठिकाणी राहताय आणि तुम्हाला पुण्याला जायचंय. मग पुण्याला जायला समजा रस्ता व्यवस्थित नाहीये, मग काय तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून तुम्ही पंढरपूर ते पुणे रस्ता बांधणार नाहीये. समजते, म्हणजे ते पब्लिक फॅसिलिटीज देणं गव्हर्नमेंटचं काम आहे, जे की तुमच्याकडून टॅक्स गोळा करते गव्हर्नमेंट आणि त्याच्यामधून तुम्हाला अशा पद्धतीच्या सुविधा पुरवत असते गव्हर्नमेंट. समजते, म्हणजे तुमच्या पॉकेटमध्ये किती पैसे आहेत याच्यावरती सगळंच तुम्हाला खरेदी करता येतं असं नाहीये. काही कामं गव्हर्नमेंटचे आहेत ते गव्हर्नमेंटने करायला पाहिजे, जसं की पोस्टल सर्व्हिस आहे, त्याचबरोबर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आहे. एसटीनं रेल्वेनं तुम्ही गेला असाल तुम्हाला माहिती आहे ही ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आहे. म्हणजे तुम्हाला एकदा जर ट्रिप करायची असेल तर तुम्ही काय मोठी गाडी घेऊन जाणार नाही खरेदी करून, एकदाच फक्त जायचं असेल तर. म्हणजे तुम्ही तिथे काय करू शकता तर पब्लिक ट्रान्सपोर्टचा उपयोग करू शकताय. मग तशाच पद्धतीनं तुमच्या पॉकेटमध्ये किती पैसे आहेत याच्यावरती तुम्ही एखादी वस्तू खरेदी करणं किंवा एखादी सुविधा सेवा खरेदी करणं हे ठरवू शकत नाही किंवा करू शकत नाही. म्हणजेच काय तर बाकी सुद्धा घटक जबाबदार आहेत डेव्हलपमेंटला. मग त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट हा खूप महत्त्वाचा घटक आहे. हे तुम्ही येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस इकॉनॉमीचा आपण अभ्यास करणार आहोत त्यावेळेस आपण समजावून घेणार आहोत. पण इथं मला तुम्हाला समजावून सांगायचं आहे की तुम्ही तुमच्याकडे किती पैसे आहेत याच्यावरती तुम्ही किती डेव्हलप्ड आहात हे ठरत नाहीये. आणि पुन्हा तुम्हाला वर्कसाठी काय इथं कामं दिलेले आहेत. मग त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं तुम्ही कशावर फोकस करायचं आहे तर आन्सर रायटिंगवर फोकस करायचं आहे. या क्वेश्चनचं आन्सर जर लिहायला दिलं असेल तर ते आन्सर लिहायचंच आहे, हे कंपल्सरी आहे. त्यातून तुमचं काय होईल तर आन्सर रायटिंगची चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस होईल. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मग इथं वरती एक्झाम्पल काय दिलेले आहेत, बाबा समजा तुम्ही समजा BPL फॅमिलीमधून बिलॉंग करतात, बिलो पॉवर्टी लाईन, मराठीमध्ये आपण त्याला दारिद्र्यरेषा वगैरे म्हणतो. दारिद्र्यरेषेच्या खाली जर तुम्ही असाल तर तुम्हाला जे काय गव्हर्नमेंट धान्य दुकान असतं, ज्याला आपण रेशन दुकान असं मराठीमध्ये म्हणतो आपण ग्रामीण भाषेमध्ये आपल्या, मग त्या दुकानात तुम्हाला धान्य गव्हर्नमेंट स्वस्त दरामध्ये उपलब्ध करून देतं. परंतु ते दुकानच बंद आहे, तो दुकानदार दुकान उघडत नाही किंवा तुमच्या हिशोबाचं धान्यच तुम्हाला मिळत नाहीये. मग याच्यावरती तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे. एक विचार करण्यासाठी म्हणून तुम्हाला एक सिच्युएशन दिलेली आहे, ती सिच्युएशनवर तुम्हाला विचार करायचा. मग तिथं काय आलं तर पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम आली.
मग ती PDS काय आहे, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम आपल्या देशाची कशा पद्धतीचं आहे, ह्याचा एक थोडक्यात तुम्ही अभ्यास करून ठेवणं कुठेतरी गरजेचं आहे. मग पोस्टल बाकी सगळ्या सुविधा असू दे, BPLचं एक्झाम्पल देऊन तुम्हाला सांगितले, सार्वजनिक धान्य दुकान जे आहे त्या दुकानाचं एक्झाम्पल देऊन तुम्हाला सांगितले. बाकी सुद्धा सरकारच्या वेगवेगळ्या सुविधा असतात, त्या खऱ्या अर्थानं तुमच्यापर्यंत पोहोचतात का ह्याचा आपण विचार करणं गरजेचं आहे. जर पोहोचत नसतील तुमच्यापर्यंत तर त्याला कारण काय काय आहेत, मग ती कारणं सॉल्व्ह कशा पद्धतीनं, ते जे काय वेगवेगळी कारणं आहेत ते सॉल्व्ह, जे वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह आपण कशा पद्धतीने करू शकतो ह्याच्यावरती आपल्याला थोड्या बहुत प्रमाणात विचार करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जाईल त्यावेळेस तुम्हाला याच कारणावरती काम करायचं आहे. त्यामुळं खऱ्या अर्थाने याच्यावरती विचार आपल्याला करणं कुठेतरी गरजेचं आहे. पुढे तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, त्या ऍक्टिव्हिटी सुद्धा चांगल्या पद्धतीने विचार करा, त्याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. आता हे ऍक्टिव्हिटी कशासाठी दिलेल्या असतात तुम्हाला, तर तुमच्या ज्या संकल्पना आहेत त्या तुमच्या संकल्पना चांगल्या पद्धतीने लक्षात राहाव्यात, तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून घेता याव्यात, याच्यासाठी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. आणि तशा पद्धतीने 10वीचा जो विद्यार्थी असतो ना त्याच्या मेंटॅलिटीचा विचार करून हे सगळं दिलं गेलं, त्यामुळे आपल्याला हे चांगल्या पद्धतीने समजून घेता यायलाच पाहिजे. आणि पुढं एक खूप महत्त्वाची संकल्पना दिली ती म्हणजे बॉडी मास इंडेक्स, त्याला आपण BMI म्हणतो. आता BMI 2 घटकांवरती अवलंबून असतो. एक तर तुमच्या बॉडीचं वजन म्हणजे तुमचं वजन ते kg मध्ये असायला पाहिजे, आणि तुमची हाईट जी आहे ती खऱ्या अर्थानं सेंटीमीटरमध्ये असायला पाहिजे. त्याचा जो काही रेशो असतो ना त्याला आपण बॉडी मास इंडेक्स असं म्हणत असतोय. मग ह्या BMI चा चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवा, नेमकी संकल्पना काय आहे, याचं सूत्र काय, हे चांगल्या पद्धतीनं तुम्हाला माहिती असणं कुठंतरी गरजेचं आहे. आणि इथं जे सेंटीमीटर दिले ना त्याचं कन्व्हर्टेशन आपल्याला कशात करायचं आहे, तर त्याचं कन्व्हर्टेशन आपल्याला मीटरमध्ये करायचं आहे. आणि मग तुम्ही kgचं आणि मीटरचं ॲव्हरेज काढायचं, त्याला आपण बॉडी मास इंडेक्स असं संबोधत असतोय. आणि त्याचबरोबर ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट दिला आहे आपल्याला इथं, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट, मानव विकास जो अहवाल आहे त्याला आपण म्हणतो. हा रिपोर्ट जो आहे तो UNDP पब्लिश करत असते, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट पॉलिसी पब्लिश करत असते. आणि तो जो काय आहे ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट युनायटेड नेशनचा, तो आता लेटेस्ट कोणता आहे ना तो फक्त तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून वगैरे बघून ठेवा. अशी जी अपडेट आहे ती एकदाच बघून ठेवली तर त्यानंतर जर न्यूजपेपर रोज तुम्ही वाचताय, न्यूजपेपरमध्ये जर ती घटक येत असेल तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्याच्याशी रिलेटेड अपडेट राहता येतं, आणि तुम्हाला त्यावेळेस क्लिक होतं की हे NCERT मध्ये आपण वाचलं होतं, म्हणजे तुमची तिथंच रिव्हिजन होत जात असते. आणि इथं काय डेटा दिलाय इंडिया आणि त्याच्या शेजारील कंट्रींशी रिलेटेड, त्याच्यामध्ये श्रीलंका, इंडिया, म्यानमार, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश यांचा विचार केला गेला. आणि त्याच्यामध्ये ग्रॉस नॅशनल इन्कम, आता GNI ग्रॉस नॅशनल इन्कमची जी काय संकल्पना आहे ती थोडीशी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. लाईफ एक्सपेक्टन्सी ॲट अ बर्थ, म्हणजे जन्मदर कोणाचा जास्त आहे हा याच्यामध्ये दिले, म्हणजे जन्मजन्मले जर मरत असतील तर त्यांची लाईफ एक्सपेक्टन्सी ॲट द बर्थ जी आहे ती कमी आहे असं म्हणू शकतो आपण, आणि ते जगत असतील तर त्यांची लाईफ एक्सपेक्टन्सी ॲट द बर्थ ही जास्त आहे असं आपण म्हणू शकतो. 2017चा डेटा आहे हा 2011चा डेटा आहे. इथला जो आहे तो 2017चा आहे आणि हा 2018चा आहे. मग हा कुठला आहे, मीन इयर्स ऑफ ए स्कूलिंग ऑफ पीपल एज 25 अँड अबाव, 25पेक्षा जास्त वर्षाच्या लोकांनी स्कूलिंग कशा पद्धतीने केलेलं आहे तो एक डेटा आहे. आणि HDI रँक इन ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स रँक जे आहे इन द वर्ल्ड ही कोणत्या कंट्रीची कितवी आहे हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि इंडियाला याच्यामध्ये हायलाईट प्रत्येक याच्यामध्ये केलेलं आहे, ते तुम्ही इतर शेजारील कंट्रींशी कम्पेअर करून इथं बघू शकताय चांगल्या पद्धतीने. समजते, हा डेटा डायरेक्टली तुम्ही कशामध्ये यूज करू शकताय, तुमच्या NCERT मध्ये यूज करू शकताय, essay रायटिंगमध्ये तुम्ही यूज करू शकताय, अशा वेगवेगळ्या ठिकाणी मेन्सला तुम्हाला हा डेटा यूज होणार आहे. त्यामुळे चांगल्या पद्धतीने याचा अभ्यास करून ठेवा. हे जवळजवळ पाठ करून ठेवायचे असले घटक असतात. आता काय आपल्या प्रिपरेशनमध्ये काय गोष्टी आपल्याला पाठ कराव्या लागतात, त्यामध्ये दुमत असणंच काय कारण नाही, त्यामुळे त्या गोष्टी तुमच्या पाठ असणं कुठंतरी गरजेचं आहे. आणि पुढं आपला शेवटचा जो पॉईंट आहे तो सस्टेनेबिलिटी ऑफ डेव्हलपमेंट, म्हणजे डेव्हलपमेंटची शाश्वती जी आहे ती इथं दिली. आता फॉर एक्झाम्पल एका एक्झाम्पलमध्येच तुम्हाला सगळं समजावून सांगतो. आता समजा भारतामध्ये ग्राउंड वॉटर जे आहे, भूजल जे आहे, पिण्याचं पाणी जे आहे, भूजल जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने अवेलेबल आहे. म्हणजेच काय, तर आपल्या पाण्याची गरज पूर्ण देशाची भागते एवढं पाणी आपल्याकडे, म्हणजेच आपण पाण्याच्या बाबतीत विचार केला तर आपण डेव्हलप्ड आहोत असं आपण समजूया. परंतु अचानक सकाळी उठून आपल्याला समजलं की पाणी ग्राउंड वॉटर संपले, म्हणजेच काय झालं तर डेव्हलपमेंट पाण्याच्या बाबतीत आहे आपली ती पुन्हा पाठीमागे गेलेली आपण.
पुन्हा आता आपल्याला पाण्यावरती जास्त काम करणं गरजेचं आहे. कुठून तर पाणी मिळवणं गरजेचं आहे. कशा पद्धतीने आपण मिळवू शकतो त्याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे. समजते? म्हणजेच काय, तर इथं डेव्हलपमेंटची शाश्वती जी आहे ती शाश्वती नाहीये. समजते? सस्टेनेबिलिटी जी आहे ती नाहीये असं आपण या ठिकाणी म्हणू शकतोय. आणि जसं हे भूजलाला एक्झाम्पल लागू पडतं ना, तशाच पद्धतीनं जे आपण वेगवेगळे मिनरल्स, जे काही वेगवेगळी खनिजे मिळवतोय, समजा कुठं तेलाची खाण लागली आपल्याला, तर ती त्यात क्रूड ऑइलचा आपण विचार करू शकतोय. हे सगळ्याला लागू होतं. म्हणजे त्या बाबतीत ज्यावेळेस ते संपेल ना, त्यावेळेस मग पुन्हा एकदा आपण त्याच्यामध्ये डेव्हलपमेंटच्या बाबतीत पाठीमागे गेलो असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे त्याचा जो टिकाऊपणा आहे, आता सस्टेनेबलचा अर्थ आपण मराठीमध्ये जर आपण बघितलं तर टिकाऊ असा होतो, सर्वसमावेशकता असा सुद्धा होतो कुठं कुठं, आणि शाश्वती असा सुद्धा होतो. म्हणजे एकंदरीत आपल्याला याच्यातून हे समजावून घ्यायचं आहे की त्याचं जे काय शाश्वती आहे ती फार काळाची नाहीये. म्हणजे कधी कधी त्याच्यामध्ये बदल होऊ शकतात. म्हणजेच तिथं काय झालं तर आपल्या डेव्हलपमेंटची कॉन्सेप्टच डायरेक्ट बदलली, आपली डेव्हलपमेंटची सिच्युएशनच डायरेक्ट बदलली असं आपण या ठिकाणी म्हणू शकतोय. म्हणजे डेव्हलपमेंटची सिच्युएशन, डेव्हलपमेंटची सस्टेनेबिलिटी जी आहे ती सुद्धा कधी कधी बदलू शकते काही गोष्टींमध्ये. हे आपल्याला याच्यामध्ये समजावून सांगितलेलं आहे. आणि मग ह्या टॉपिकच्या शेवटी तुम्हाला जे काही एक्सरसाइजेस आहेत, म्हणजे जे काही तुम्हाला समजलं हे बघत असताना, हे तुम्हाला इथं पडताळून बघण्यासाठी जे दिलेलं आहे, आणि हे सोडू नका, याच्या सगळ्यावरती काम करणं तुम्ही खूप गरजेचं आहे. तरच तुम्हाला हा टॉपिक समजलाय असं या ठिकाणी आपण म्हणू शकतोय. बाकी या टॉपिकमध्ये इम्पॉर्टंट असं काही नव्हतं. तिथून पुढे जो आहे तो दुसरा टॉपिक सुरू होतोय, परंतु हाच टॉपिक जो आहे तो जवळजवळ आपल्याला पाऊण तासापर्यंत गेलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक टॉपिकवरती आपण वेगवेगळे लेक्चर बनवूया. मला ह्या पूर्ण बुक्सवरती डायरेक्ट एक वेगळं लेक्चरच बनवायचं होतं, परंतु तसं नाही करत मी, कारण हे खूप नाहीतर बोरिंग होईल तुम्हाला. त्यामुळे एका टॉपिकवरती वेगवेगळे लेक्चर बनवूया आपण. या लेक्चरमध्ये आपण इथंच या ठिकाणी थांबूया. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. पुढच्या लेक्चरमध्ये खऱ्या अर्थानं आपण दुसरा टॉपिक जो आहे सेक्टर्स ऑफ द इंडियन इकॉनॉमी, हा तर खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे, एकदम खतरनाक टॉपिक आहे. तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये समजावून घेऊया. तोपर्यंत या ठिकाणी तुमची रजा घेतो. पण जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा. तुम्ही शेअर केलं तरच मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतोय, तरच त्यांना याचा फायदा होऊ शकतो. आणि NCERT मराठीमधून किती महत्त्वाचे आहेत मराठी विद्यार्थ्यांसाठी हे तुम्ही सगळेच समजू शकता. त्यामुळे प्लीज जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून याचा त्यांना फायदा जास्तीत जास्त होऊ शकेल. आणि मला पण जास्त जेवढा सपोर्ट मिळेल तेवढी प्रेरणा जास्त मिळेल आणखी असे जे लेक्चर्स आहेत ते तुमच्यासाठी घेऊन येण्यासाठी. तोपर्यंत माझी विनंती आहे सगळ्यांना की जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा. आवडत असेल तर लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. सो या ठिकाणी तुमची रजा घेतो. भेटू आपण पुढच्या नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.